इलेक्ट्रॉनिक वेइंग स्केलचा जेव्हा माझा सर्वे चालला होता पॅरलली, त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की जगातलं कुठलंही ट्रान्झॅक्शन हे वजनाशिवाय होऊ शकत नाही. म्हणजे वेगवेगळ्या ॲप्लिकेशननुसार जर वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक वेइंग स्केलचे जर मी मॉडेल्स बनवू शकलो तर डेफिनेटली हा बिझनेस खूप स्केलेबल होईल असं मला त्यावेळेसच्या माझ्या स्वतःच्या मार्केट सर्वेमधनं नक्की कळलं. मला फक्त एवढं सिद्ध करायचं होतं की वाय फिनिक्स इज द बेस्ट अँड दॅट आय कुड डू. भारतात मॅन्युफॅक्चरिंग करणं कठीण आहे असं तुम्हालाही वाटतं? कुठलाही प्रॉडक्ट चीनचं घ्या, जे चीनमध्ये आज मॅन्युफॅक्चर होत आहे, सेम टू सेम प्रॉडक्ट भारतात बनवायचं असेल तर आपण नक्की त्याच्यापेक्षा कमी किमतीत बनवू शकतो. इंडियामध्ये तरुणांसाठी बिगेस्ट अपॉर्च्युनिटी कुठे? की इलेक्ट्रॉनिक्स अजूनही भारतात हे इन्फंट स्टेजला आहे. म्हणजे जर तुम्ही बघाल थोडंसं मागे जाल दुसऱ्या महायुद्धाच्या आसपास, जपानने जी महायुद्धानंतर इलेक्ट्रॉनिक्समध्ये क्रांती केली, नंतर साऊथ कोरिया, तायवान आणि आता चायना, या लोकांनी इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात खूप झपाट्याने प्रगती केली. आपल्या देशात इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, आपल्या देशात खरंच इंटेलेक्च्युअल लोक आहेत, तरुण आहेत, पण आपल्या देशामध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात मोठी प्रगती झालेली नाही. मेक इन इंडिया आपण जे म्हणतो ते खरोखर आता म्हणजे तुम्ही म्हणताय तसं ते खरं आहे की पाहिजे तितकासा रिस्पॉन्स मिळाला नाही, पण हळूहळू फरक पडतोय. आणि तो फरक कशामुळे पडणार? लोकांच्या विचार करण्याच्या क्षमतेवर तो फरक होणार आहे. फक्त कोणी सांगून किंवा मेक इन इंडिया करा आणि तुम्ही चायनामधून आता माल आणायला बंद करा आणि स्वतः बनवा असं सांगून ते होणार नाही. आणि त्या गोष्टीला घडायला काही वेळ जाणार आहे. म्हणजे आपण जवळजवळ 1992 पासून हळूहळू इम्पोर्ट सगळा वाढत गेला आपल्याकडे आणि आता 2026 आणि आता आपण सडनली म्हणतोय की आपल्याला आता रिव्हर्स जायचंय, तर त्या गोष्टीला काहीतरी तर कालावधी लागणार आहे. पण नक्कीच भारतीय लोक या गोष्टींचा विचार आता करायला लागलेत की येणाऱ्या काळात सगळ्या गोष्टी आपल्याला स्वतः बनवूनच पुढे जायचं आहे आणि त्याचा इफेक्ट आपल्याला येणाऱ्या काही 2, 4, 5, 10 वर्षात पाहायला मिळेल.